तर मंडळी आता आपण आलेलो आहोत अखंड महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई भवानीच्या चरणी त्या मंदिरात आपण दर्शन करण्यात आलेलो आहोत। आणि मी ते मंदिराबद्दल सांगावं की आई भवानी ही आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कुलदेवता होत्या। आणि त्यांना महाराजांना भवानी तलवार ही देवीनेच बक्षीस दिलेले असं बोलण्यात येतं। इकडे बघा कनक गेम खेळतोय, हे बघू शकता तुम्ही। एक छोटा सा प्यारा सा बच्चा कनक गेम खेल रहा है। मंडळी आता आमची ट्रिप सुरू होत आहे। तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी, पंढरपूर आणि परतीला शेवटी एकविरा मातेच्या दर्शनाला। तर बघा सगळी पब्लिक आहे इथे, हे बघा सगळ्यांची ओळख तुम्हाला हळूहळू करून देईन। हा आमचा रुद्र जस्ट 10वी पास झालेला आहे, तो त्याची पार्टी बाकी आहे, तर बघू कुठे पार्टी देतो तो। झाला का आमची मोठी कुंदाताई, बॉबी भाई आणि भाऊजी आणि दादा माहिती आहे। बाकीचे मंडळी तुम्हाला हळूहळू दाखवतो सुलो सुलो। हा आणि वडवलीची शान निघायचंय का मंडळी आता 12 वाजले रात्रीचे आणि आपण निघतोय तुळजापूरला भवानी माते की जय। जय। आता आपण गणपती मंदिर जवळ पोहोचलेलो आहोत। इथे नारळ फोडूया, इथे नारळ फोडणार आहोत आपण। गणपती बाप्पा मोरया। चला मंडळी आता गोवेली क्रॉस केलेली आहे आणि आता मुरबाड हायवेला लागलेलो आहे आपण। बघा मस्तपैकी। आणि आता वाजले तर रात्रीचे 12:30 आणि साधारणतः एक 8 ते 9 वाजेपर्यंत आपण तुळजापूरला पोहोचणार आहोत। मध्ये आपण स्टॉप घेत जाणार आहोत थोडं थोडं। बाकीची मंडळी आता बघा ते एन्जॉय करत आहेत मस्तपैकी, कोणी पत्ते घेत आहेत, काही जण झोपले आहेत। मॉर्निंग सकाळ झालेली आहे बसमध्ये। बसने खूप वैताग दिलेला आहे आम्हाला, एकदम बकवास बस आहे। आणि शॉपअप सर्व बघा बघा, हे बघा। तर गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। तर मंडळी आता आपलं अहिल्यानगरमध्ये एंट्री झालेली आहे, म्हणजे पूर्वाश्रमीचं अहमदनगर। तर आणि रोड वगैरे खूप छान झालेला आहे। एक 2 ते 3 वर्षापूर्वी मी आलेलो, जसं शनी शिंगणापूर वरून मी ओझरचं गणपती केलेलं आणि जसं घरी आलेलो, पण त्यावेळेस रोडची कामं चालू होती आणि खूप भयंकर असं रोड खराब होता। इथे आता थोडा थोडा आहे हा इथे, पण याच्या आधी पूर्ण हायवे होता। हा एवढाच एक पॅच मला वाटतं शिल्लक राहिला आहे अहिल्यानगरमध्ये, मेन सिटीमध्ये आता आपण शिरलेलो आहोत। तर मंडळी आता आम्ही तुळजापूरपासून एक 100-125 किलोमीटर मागे आहोत आणि टोल नाक्याच्या इथे आहेत। थोडंसं फ्रेश होण्याकरता उतरलेलो,
तर ह्या इथे बघा, ह्या टोलनाक्यावर हा जो वॉशरूम आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, पण पुढे एक त्यांचा आणखी एक वॉशरूम आहे छोटंसं तिकडे आहे. तर आम्ही बस पाठवून दिली पुढे आणि आता चालत चालत चाललो आहे. तर मंडळी, आता आपल्याला तुळजापूरला पोचायला 3 तास राहिलेले आहेत. आता मध्ये थोडं थांबलेलो, फ्रेश झालो. तरी पण तुम्ही बघू शकता आमचे डोळे, झोप कशी दिसते. मग तोंड वगैरे धुतलं ना मी तिथे, ते बोरिंगला पाणी होतं ना नॅचरल डायरेक्ट. तर आता थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करायला थांबणार आहे. बाकी मनालीचा उपवास आहे आणि चकोलीचा, दोघींचा उपवास आहे. त्यांना आम्ही गाडीतच ठेवून आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. आणि हां, मामी नाही, मामी चहा वगैरे पितील ना, हे लोक काहीच नाही खाणार आहेत. हां, कडक एकदम उपवास. आणि तिकडे मंगेशला मच्छरांनी हैराण केलेलं आहे वाटतं. मंगेश खाजवतोय आज. इकडे बघा कनक गेम खेळतोय, हे बघू शकता तुम्ही. एक छोटा सा प्यारा सा बच्चा कनक गेम खेळ रहा है. तर बघा मंडळी, आम्ही इथे तुळजापूरपासून एक 40 किलोमीटर आधी रूम घेतलेली आहे आणि आंघोळ वगैरे आमची सगळ्यांची झाली. आता इथे नाश्ता करायला बसलो आहे. घरून बघा भाकरी आणल्या होत्या आणि ही कारल्याची चटणी आणि ही शेंगदाणा आणि नारळाची चटणी. आणि इकडे मृण्मयी आता बसलेली आहे. आमचा नाश्ता झाला, काय भूक भरपूर लागलेली त्याच्यामुळे आम्ही काय ब्लॉग बनवत बसलो नाही. आणि इकडे बघा, इकडे लेडीजची पण तयारी झालेली आहे. त्यांच्या पण बॅगा वगैरे बघा, ही सोनालीची बॅग बघा. हां, आणि आता त्यांचं पण हे पटापट नाश्ता करून घ्या चला. आणि इकडे बघा कनक आंबा खातोय, अलिबागवरनं आणलेला हापूस आंबा. छान अशी रूम आहे, म्हणजे इथे व्यवस्था आहे. या हॉटेलचं नाव तुम्हाला मी दाखवतो. तुळजापूरपासून एक 40 किलोमीटरवर आहे आणि खूप छान आहे. आत्ताच नवीनच ओपनिंग आहे. आणि ही आमची ती बस, खूप बकवास अशी अगस्त्या ट्रॅव्हल्सची. आणि हे बघा हॉटेल डायमंड एक्झिक्युटिव्ह बघा. आणि हा हायवे आहे. आणि ही बघा, ही बस कंपनी एकदम थर्ड क्लास अशी. तर कधी कोणी यांच्याकडनं बस वगैरे कधी बुक करू नका. आमच्याकडनं झाली चुकी, पण तुम्ही होऊन देऊ नका. बाकी हे हॉटेल खरंच खूप छान आहे. माणसं पण खूप चांगली आहेत. आमच्या आंघोळीची वगैरे पण सोय फटाफट करून दिली, पाणी वगैरे. बाकी कोणी आलं 4 व्हीलर तरी घेऊन तरी बघा, इथे पार्किंग वगैरे पण आहे त्यांची खाली. इकडे पण आहे आउटसाईड पार्किंग. 2 आखरी मेंबर सगळ्यात शेवटी आलेले आणि पुन्हा जाईल. तो काही चला, आता आपण जाऊया तुळजापूरला. आता मस्त फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे, नाश्ता जेवण सगळं झालेलं आहे. चलो लेट्स गो. तर चला मंडळी, आता आई भवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण आता सज्ज झालेलो आहोत आणि आई भवानीच्या दरबारात आपण आता पोचलेलो आहोत. आणि आता एक 5 मिनिटात आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तर सगळ्यांनी फटाफट रेडी व्हावं दर्शनासाठी आईच्या. माते की जय, भवानी माते की जय. तुळजापूरचा बस डेपो. तर गाईज आता पोचलेलो आहोत तुळजाभवानीच्या चरणी. आणि आपले सगळे मंडळी उतरत आहेत. अरे नाच करते का, इकडे बघा. चलो चलो ए बुड्ढी चलो.
रुद्रा ए नाच करती काय फुल मंडळी आणि इकडे शेवटचे मेंबर आमचे मम्मी दीक्षिता आणि बॉबी भाई. येस. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत अखंड महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई भवानीच्या चरणी त्या मंदिरात आपण दर्शन करण्यात आलेलो आहोत. आणि मी ते मंदिराबद्दल सांगावं की आई भवानी ही आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कुलदेवता होत्या. आणि त्यांना महाराजांना भवानी तलवार ही देवीनेच बक्षीस दिलेले असं बोलण्यात येतं. हा बघा असा मोठा झाड खूप दुर्मिळ असं म्हणजे जुनं झाड आहे हे. पूर्ण परिसर त्या झाडाने वेढलेला आहे. हे मंदिर भारतातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं असं शक्तिपीठ आहे. आणि या मंदिराची महिमा तर अफाटच आहे. आईची तशी भक्तांवर मायासुद्धा आहे. आज मंडे आहे तरी बघा किती गर्दी आहे. आईच्या दर्शनासाठी भक्तगण किती आलेले आहेत. आणि इकडे बघा ही सगळी दुकानं आहेत. बघा आईची ओटी, हार, नारळ सगळी. आता जरा फ्रेश असा उसाचा रस पिणार आहे आमची मंडळी सगळी. फ्रेश उसाचा रस स्पॉन्सर बाय बॉबी. बघा आता हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच्या समोरच हे बघा चप्पल स्टँड आहे. हा पूर्ण 360 व्ह्यू. राजेश शहाजी महाद्वार. गर्दी किती आमचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती आणि आतमध्ये शूटिंग वगैरे तर तुम्हाला माहिती अलाउड नसतं. दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आणि आम्ही मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनलाच आम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागले. मेन मंदिरमध्ये आतमध्ये दर्शन घ्यायला 5 तास लागतील असं बोललेलं आहे. 5 तास तुम्ही 6 तास 1 तास एक्स्ट्राच पकडा. तर आम्हाला पुढेही जायचं आहे अक्कलकोटला. तर मग आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आता पुढच्या प्रवासासाठी आता अक्कलकोटकडे प्रस्थान करणार आहे आम्ही. आता थोडंसं इकडे चहा वगैरे घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. आणि खूप प्रसन्न वाटतं इकडे मंदिरमध्ये आल्यानंतर. आता बाकीचे मंडळी गेले आमची बाहेर आणि सोनाली आणि मी राहिलेलो. सोनालीला प्रसाद भेटलेला आहे आईचा. आम्ही दोघांनी ग्रहण केलेला आहे प्रसाद. सोनाली बांगड्या भरते.
काय नाव रे तुझं बाळा? रुद्रकडनं आम्ही पत्रावळी घेतलेल्या आहेत. आम्हाला काय डिस्काउंट त्याने दिला नाही. हा 60 रुपयाचे त्यांनी घेतले एक पाकिट असे. हा रुद्र आपला खास दोस्त आहे. हा चला चला अक्कलकोट चला अक्कलकोट. हा चला आता अगला स्टेशन अक्कलकोट. मंडळी आता आपण निघालो अक्कलकोटकडे आणि आपल्या बसचा प्रवास सुरू झालेला आहे. पण बसची पुन्हा तीच परिस्थिती आहे. AC कूलिंग होत नाही आहे. तुम्ही बघू शकताय बघा 28वर AC आहे आणि 28मध्ये लोकांची बघा काय हालत झालेली आहे. सगळे लोक गाम बघा. आणि जो मालक आहे तो काय रिस्पॉन्स देत नाही आहे. तो उलट आम्हाला असं बोलतो आहे की तुम्ही देवदर्शनाला चाललेत की नुसते कंप्लेंट करायला चाललेत. तुम्ही कंप्लेंट करता. आणि मेन थिंग ते AC तर जाऊ द्या. ACचा प्रॉब्लेम असा आहे की हे गाड्याच्या ज्या काचा आहेत त्या पूर्ण पॅक आहेत. त्याच्यामुळे खोलता पण येत नाही. त्याच्यामुळे सफोकेशन होतं. आणि बिचारे ड्रायव्हर दादा हे पण खूप वैतागलेले आहेत. कारण की त्या गाडीची कंडिशन पण बघा. गिअरचा पण प्रॉब्लेम आहे. गाडी हीट होते भरपूर. आणि जर घाट सेक्शन थोडाफार जरी घाट सेक्शन आला तर ब्रिज जरी आला तरी गाडी चढवायला प्रॉब्लेम होतो. तिला पिकअप घेत नाही गाडी. 2-3 वेळा ती बंद पडते. रात्री माळशेज घाटामध्ये आम्ही शूटिंग तर केलं नाही पण भावाने केले. तुम्हाला मी त्याचे व्हिडिओज तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गाडी अक्षरशः नॉन AC आणली पण ती पण कमीत कमी 10 ते 12 वेळा बंद पडली. म्हणजे 5-5 मिनटाचा ब्रेक घेऊन जिथे जे माळशेज घाटावर थांबा बनवलेत ना, म्हणजे स्टॉप थोडंसं विश्रांती थांबा, तिथे थांबून साईडला लावून मग गाडी थंडी झाली की पुन्हा वरती चढून अशी करत गाडी आम्ही 4 वाजता माळशेज घाट वरती चढलो. म्हणजे आम्ही 12 वाजता घरून निघालेलो. आम्ही आता मुरबाड रोड वगैरे पण चांगला झालेला आहे. तरी आम्हाला 4-4:30 वाजले माळशेज घाट वरती चढून जायला. तो अशी परिस्थिती आहे. आता बघूया अक्कलकोटला गेल्यावर काय करायचं. ही गाडी सोडून दुसरी गाडी करूया. पण आता काय आपण दर्शनाला चाललो आहे स्वामींच्या. तर स्वामी सगळं नक्कीच ठीक करतील. स्वामींच्या दर्शनाला जायचं तरी पण लिपस्टिक लावते. काय बोलणारी अशी बातचीच आहे. ती बघ काय करत आमची ताई स्टेटस. हा बरोबर जाऊन आलो मालू आहे ना जाकी आया. तर आता आपण पोचलेलो आहोत अक्कलकोटला. आता आपली बस इकडे पार्क करूया आणि फ्रेश होऊया आणि डायरेक्ट आता मंदिर दर्शनाला जाऊया. मग रूमवर नंतर जाऊया. तर मंडळी आता आम्ही अक्कलकोटला पोचलेलो आहोत आणि तुळजापूरला पण छान दर्शन झालं. गर्दी खूप होती. आता आपण यात्री भुवनच्या इथे आहे. इथे थोडंसं फ्रेश होऊया आणि मग दर्शनाला जाऊया. म्हणजे लगेच निघणार आहेत. एक 10 मिनटं फक्त थोडंसं हलका तोंड धुवून फ्रेश होणार आहे. जसं तुम्हाला आता इथे दाखवणार आहे बघा. तुम्हाला यात्रा भवनमध्ये आपली टिटवा महोत्सवची फ्रेम लागलेली आहे. आणि इकडे बघा स्वामींचा पुतळा आणि ही बघा आपली फ्रेम. टिटवा महोत्सव. आणि तुम्हाला पार्किंग दाखवतो. भली मोठी अशी पार्किंग आहे.
हे बघा पार्किंग बघा तुम्ही, ही बघा पार तिथपर्यंत पार्किंग आहे. ही इकडे एवढी पार्किंग आहे आणि हे बघा अशी पार्किंग आहे. आणि तिकडे समोर प्रसाधनगृह आहे, वॉशरूमची सोय आहे पूर्ण आणि छान वगैरे पाणी वगैरे सर्व आहे तिकडे व्यवस्थित. हे बघा नवीन अन्न छत्राची बिल्डिंगचं काम चालू आहे. ह्याच अन्नछत्र मंडळाकडून प्रेरणा घेऊन आम्ही पण आणि म्हणजे विजयभाऊने आपल्या टिटवाळ्यामध्ये अन्नछत्र सुरू केलेलं आहे आणि जे अविरत रोज चालू असतं दुपारी 12 ते 2:30 या दरम्यान. आणि जसं जसं त्याचं कार्य वाढत जाईल आणि हे वाढत लोकांना वेळ मिळत जाईल, म्हणजे आम्हाला जे सहकारी वगैरे आहेत ते जोडत जातील तसं आम्ही पण म्हणजे दोन्ही वेळेस चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण सध्या कसे सगळे आमचे जे सहकारी वगैरे आहेत ते पण कामाला वगैरे जाणारे आहेत, ते जे निस्वार्थपणे आणि मोफत आम्हाला मदत करतात. तर त्याच्यामुळे कसं आधीच आम्ही पूर्ण चालू नाही केलेलं आहे दोन्ही टाईम. आता एक टाईम चालू आहे आपलं. तर जे कोणी टिटवाळ्याला येतील त्यांनी त्या भाविकांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाचं प्रसादाचा लाभ घ्यावा. आहे अन्नछत्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गर्दी बघा. महाराजांना म्हणा स्वामींची सेवा करायचं आपल्याला फळ हे मिळते, त्याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी. प्रसाद आलेला आहे. शेंगदाण्याची आमटी, भात आणि वांगा बटाट्याची भाजी आणि अजून गोडमध्ये शिरा असं वाटतं. पब्लिक बघा कशी दिगंबरा 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 दिगंबरा. हे बघा अन्नछत्राची रांग पूर्ण फुल आहे, तिथपर्यंत लावले.
तेवढे सगळ्या रांगा भरून परत बाहेरपर्यंत रांग आलेली आहे. चला मंडळी, आता आपला अक्कलकोटवरनं आपण जातोय पंढरपूरला. पंढरपूरला वस्ती आहे आपली, तिकडे झोपायचं, सकाळी दर्शन घ्यायचं, मग पुढचा प्रवास जेजुरी, मोरगावचा गणपती आणि मग एकविरा असं. आणि एकविरेला आपली वस्ती असेल उद्याची. 2 तास लागतील पंढरपूरला पोचायला, पण आपण ट्रॅफिक वगैरे पकडून एक 2.5-3 तास पकडू. म्हणजे आता वाजले 9, आपण 12च्या आसपास पोचू आणि मग लगेच झोपून घेऊया. पंढरपूरला गेलं सकाळी परत लवकर उठायला आपण मोकळे. आता पंढरपूरला आलेलो आहोत. रात्रीचे वाजलेत 12:30. इथे यो मोठा फॅन आहे आणि इथे 25 गाद्या देतील ते असं. आणि इकडे बाथरूम आहे जेंट्सचा, लेडीजचा इकडे आहे वेगळा. आणि बाथरूम पण मुख्य आहे. बाबी बोलतो, बाबीने बघितलं आहे. बघा, मला रूम टूर देतो आहे. पंढरपूरला आलेलो आम्ही. आणि बघा, ही जेंट्ससाठी रूम आहे, हे वॉशरूम आहे. आणि बघा, चला आता झोपूया. गुड नाईट. आणि उद्या जाऊया सकाळी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. जो मंदिर जवळच आहे, इथून वॉकिंग डिस्टन्स आहे 5 मिनटावर. चला, गुड नाईट.